नमस्कार. डॉक्टर ऑनलाईन ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश टेकणे सर्वश्रेयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणारे स्टेम सेल उपचार. आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये आधुनिक शास्त्राने खूप मोठी झेप घेतलेली आहे. खास करून स्टेम सेल उपचारांमुळे विविध प्रकारच्या असाध्य रोगांवरती आता मात करता येणं शक्य झालेलं आहे आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेलं आहे खास करून सुप्रसिद्ध स्टेम सेल तज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर नंदिनी गोकुळ यांचं व्यक्तिमत्व आता संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे. विविध जनजागृतीपर कार्यक्रमात त्या नेहमी सहभागी होत असतात, पण खास करून स्टेम सेल वरती त्यांचं विवेचन हे फार महत्त्वपूर्ण आहे, कारण हे शास्त्र रोज प्रगती करत आहे. मला खास करून सांगावंसं वाटतं की विविध प्रकारच्या असाध्य रोगांमध्ये स्टेम सेल उपचार आज यशस्वी ठरत आहेतच, पण खास करून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणजेच मेंदूचे विकार, त्याचप्रमाणे लहान मुलांचे असणारे न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स आहेत किंवा विविध प्रकारच्या इतरही आजारांवरती मतिमंदता आहे, खास करून मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा आजार आहे, स्टेम सेल उपचार यशस्वी ठरत आहेत. म्हणूनच आज स्टेम सेल उपचारांविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे स्टेम सेल उपचार एकत्रितपणे एका छताखाली न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट जे सीवूड स्टेशन समोर आहे नवी मुंबई या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आणि आपण जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे न्यूरोजन संस्थेचे हेल्पलाईन नंबर आहेत. पहिला मोबाईल नंबर आहे 9920200400. त्याचप्रमाणे दुसरा लँडलाईनचा नंबर आहे 41136565. याच्या मागे एसटीडी कोड आपल्याला 022 म्हणजे 022 लावायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मेंदूचे आजार जे आजपर्यंत असाध्य समजले जायचे, पॅरालिसिस किंवा ज्याला स्ट्रोक संबोधलं जातं, अर्धांगवायू लुळेपणा सुद्धा म्हटलं जातं, ह्याच्यामध्ये फिजिओथेरपीशिवाय कोणते ठोस उपचार नव्हते किंवा अपघातामुळे होणाऱ्या मेंदूच्या दुखापती, मणक्यांच्या दुखापती आणि त्यामुळे येणारा लुळेपणा किंवा कोमा, ह्याच्या व्यतिरिक्त खास करून मुलांमध्ये आढळणारे विविध आजार, सेरेब्रल पाल्सीसारखा आजार आहे ज्याच्यामुळे लहान मुलांना अपंगता येऊ शकते किंवा मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा आजार आहे, स्नायू दुर्बलता म्हटलं जातं. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला ऑटिझम सारख्या आजाराचं ज्याला स्वमग्नता म्हटलं जातं प्रमाण वाढलेलं आढळतंय. त्याचप्रमाणे मेंटल रिटार्डेशन आहे, विविध प्रकारचे आजार आहेत, सेरेब्रल अटॅक जे आहे, मंगोल चाइल्ड डाऊन सिंड्रोम सारखा आजार आहे. ह्या आजारांवरती आता मात करता येणं शक्य आहे स्टेम सेल उपचारांनी. स्टेम सेल उपचार एक आशेचा किरण ठरत आहेत. अर्थातच ह्या विषय आपण जाणून घेणार आहोत अधिक. डॉक्टर नंदिनी यांच्याकडनं पुन्हा एकदा स्वागत मॅडम कार्यक्रमामध्ये. गेल्या काही वर्षांमध्ये वैद्यकीय शास्त्रामध्ये आमूलाग्र क्रांती घडत आहे आणि स्टेम सेल हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या उपचारांमुळे आता जे असाध्य रोग आहेत त्यांना एक आशेचा किरण दिसतोय, खास करून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स. सर्वप्रथम आपण स्टेम सेल विषयी जाणून घेऊया एका एव्हीद्वारे आणि आम्हाला विवेचन करा की कशा रीतीने ह्या स्टेम सेल दिल्या जातात आणि कशा रीतीने कार्य होतं स्टेम सेलचं, काय सांगता येईल आम्हाला? अगदी स्टेम सेल थेरपी आता न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर किंवा मेंदूच्या आजारांसाठी एक खूप मोठं एक उपाय पुढे आलेला आहे आणि खूप सोप्या रीतीने हे ट्रीटमेंट केलं जातं. आपल्या शरीरातले कमरेच्या हाडातून आपण मूळ पेशी काढून ते वेगळे करून लॅबॉरेटरीमध्ये प्रोसेस करून पाठीच्या पाण्यात सोडतो आणि पाणीद्वारे हे मेंदूपर्यंत जाऊन मेंदूमध्ये जे डॅमेज आहे, जे निळं भाग तुम्हाला दिसतंय ते डॅमेज, हिरवं भाग नॉर्मल आहे ते इम्प्रूव्ह होतं. ते खूप सोप्या रीतीने, सिंपल रीतीने, मोठी शस्त्रक्रिया नाही आहे आणि खूप सोप्या रीतीने ही ट्रीटमेंट केली जाते. छोटे मुलं 8 महिन्याच्या मुलापासून 80 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत आपण हे ट्रीटमेंट खूप सोप्या रीतीने देऊ शकतो. आणि मेंदूचे खूप जे मोठे आजार आहेत, जन्मापासून जे डॅमेज आहे किंवा नंतर झालेली इजा आहेत त्यांना आपण हाताळू शकतो. येस, आपण ह्या अनुषंगाने विविध प्रकारचे रुग्ण बघणार आहोत ज्यांनी न्यूरोजन संस्थेला भेट दिलेली आहे आणि खास करून ह्या सर्व आजारांवरती कशा रीतीने मात करता येऊ शकते. मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की स्टेम सेल उपचारांच्या बरोबरीने सर्व प्रकारचे भौतिक उपचार म्हणजेच न्यूरो रिहॅबिलिटेशन न्यूरोजन संस्थेमध्ये उपलब्ध आहे. न्यूरोजन संस्था सीवूड स्टेशन समोर आहे नवी मुंबई या ठिकाणी आणि आपण स्क्रीनवरती आता त्यांचे संपर्कासाठी नंबर बघत आहात. हे हेल्पलाईन नंबर आहेत. पहिला नंबर आहे 9920200400 आणि दुसरा नंबर आहे 41136565 ज्याच्या मागे एसटीडी कोड 022 किंवा 022 लावायचा आहे. ह्या दोन्ही नंबरवरती आपण फोन करून अपॉइंटमेंट घेऊ शकता, अधिक माहिती घेऊ शकता. खास करून पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध आहेत, कन्सल्टेशन उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण एक मुख्य गोष्ट मला आवर्जून सांगायचं आहे, हे असाध्य रोग असले तरी सुद्धा आपण निराश होऊ नका. एक आशेचा किरण आहे स्टेम सेल थेरपीच्या रूपाने, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना मॅडम, गेल्या काही वर्षांमध्ये ऑटिझमचं प्रमाण खूप बळावतंय आणि स्वमग्नता ज्याला म्हटलं जातं हा एक मोठा स्पेक्ट्रम आहे. विविध प्रकारची लक्षणं ह्याच्यामध्ये दिसतात. आपण एक ऑटिझमचं उदाहरण बघूया की कशा रीतीने ऑटिझमवरती मात करता येणं शक्य झालेलं स्टेम सेल थेरपीने, काय सांगता येईल आम्हाला?
ऑटिझम किंवा स्वभावमुक्तता हे न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डरचा भाग आहे, ज्याच्यात मुलं बिलकुल ऐकत नाही, हायपर ॲक्टिव्ह असतात, चंचल असतात, एक जागी बसत नाही. तुम्ही बघू शकता हा मूल जो आहे एक जागी बसत नव्हता, स्टेम सेल थेरपी नंतर एक जागी बसून काम करतोय, जे सांगितलेलं ते करतोय, त्याचं आय कॉन्टॅक्ट इम्प्रूव्ह झालं आहे, त्याची समज वाढते, कमांड फॉलोइंग इम्प्रूव्ह होत आहे. तर स्टेम सेल थेरपी नंतर जेव्हा आपण हे भौतिक उपचार करतो तर त्याचं असर आपल्याला जास्त चांगलं मिळतं आणि ट्रीटमेंट नंतर आपण चांगले इम्प्रूव्हमेंट्स बघू शकतो. तर स्टेम सेल थेरपी आणि भौतिक उपचार हे सोबत करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानेच आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसणार. आणि आणखी काही उपाय आपण केसेस बघूया. सेरेब्रल पाल्सी हा एक दुसरा, कारण जन्माच्या वेळेस जेव्हा ऑक्सिजन पुरवठा कमी होतो मेंदूला तेव्हा विकलांगता येते या मुलांना. सेरेब्रल पाल्सीमध्ये आपल्याला काय उपचार करता येतील, काय सांगता येईल? सेरेब्रल पाल्सीमध्ये जन्माच्या वेळेस रक्तपुरवठा मेंदूला कमी झाल्यामुळे डॅमेज होतो आणि ते विकलांगता, फिजिकल, शारीरिक आणि मानसिक किंवा बौद्धिक प्रॉब्लेममध्ये दिसतं. आणि स्टेम सेल थेरपी नंतर आपण बघतो की हे जे प्रॉब्लेम आहे, माइलस्टोन्स जे डिले झाले ते हळूहळू इम्प्रूव्ह होताना आपल्याला दिसतं. जे मूल बसू शकत नव्हता, उभं राहू शकत नव्हता, स्टेम सेल थेरपी नंतर 3 ते 6 महिन्यामध्ये बसणं, उभं राहणं आणि हळूहळू चालण्याची प्रक्रिया सुरू होते. तर जो आपलं ग्रोथ आहे, जे मुलाचं वाढ आहे जे थांबली होती ते परत सुरू होते. आणि हे जे स्टेम सेल्स आहेत आपण आपल्या शरीराचे वापरतो म्हणून हे अडल्ट स्टेम सेल्स अगदी सेफ आहेत, सुरक्षित आहेत, याच्याने काहीही धोका नाही आहे आणि 90% मुलांमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट बघू शकतो. येस, आपण हे एक उदाहरण बघितलं आता सेरेब्रल पाल्सीचे. या अनुषंगाने मतिमंदता, कारण ह्या संपूर्ण आजाराला एक सोशल अँगल आहे, सामाजिक दृष्टिकोन आहे. कारण संपूर्ण म्हणजे इव्हन सेरेब्रल पाल्सी म्हणा किंवा अशा ऑटिझम सारख्या आजारामध्ये सुद्धा जे मुलांना खास करून ग्रासलेलं दिसतं आपल्याला आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण कुटुंब हे त्या ठिकाणी असुरक्षिततेची भावना त्या संपूर्ण कुटुंबामध्ये असते. सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की ह्या मुलांच्या भविष्याच्या काळजीने हे पालक चिंतित असतात, असुरक्षित असतात. तर ह्यांना थोडंसं स्वावलंबी करता आलं, खास करून मतिमंदता असणार. आपण एक उदाहरण बघूया की कशा रीतीने त्यांच्यात परिवर्तन घडते स्टेम सेल उपचाराने आणि आम्हाला मार्गदर्शन करा. एक आपण उदाहरण बघूया. हो, अगदी तुम्ही बरोबर म्हटलं की छोटे मुलं असताना आपण काही भरपूर करू शकतो, मोठे झाल्यानंतर काय. तर ही जी मुलगी आहे ती आमच्याकडे 26 वर्षाची आलेली, ही मतिमंद आहे आणि स्टेम सेल थेरपी नंतर तिच्यामध्ये प्रचंड आपल्याला फरक जाणवलं. ही आता सितार वाजवते, ही आता भरतनाट्यमचे प्रोग्राम्स करते, एक केटरिंग कंपनीमध्ये काम करते. तर हिचं जे पुनर्वसन झालेलं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये दिसलं आहे जे पालकांना हवं आहे. तर स्टेम सेल थेरपी नंतर जे काय घडून आलं आहे हे खूप म्हणजे आश्चर्यजनक होतं आणि जर तिच्यामध्ये फरक जाणवू शकतं तर जर मूल लवकर आलं आमच्याकडे तर नक्कीच इम्प्रूव्हमेंट जास्त होणार. येस, आपण हे बघितलं मतिमंदतेचं उदाहरण, कशा रीतीने तिच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आपण बघू शकता. आणि ही मुलं जर का स्वावलंबी होऊ शकली तर मला वाटतं पालकांसाठी एक मोठं वरदान आहे. आणि खरोखर मी म्हणेन की एक मोठं काम न्यूरोजन संस्थेद्वारे मॅडम आपण करत आहात. ह्याच्यामध्ये विविध प्रकारचे रुग्ण येतात. डाऊन सिंड्रोम किंवा मंगोल चाइल्ड हा एक म्हणूया एक जन्मजात एक अशा पद्धतीचा आजार आहे. तर डाऊन सिंड्रोम आपण बघूया, उदाहरण बघूया आणि एकंदरीत थोडंसं आम्हाला डाऊन सिंड्रोम विषयी पण सांगा, मंगोल चाइल्ड विषयी सांगा आणि कशा रीतीने ह्यांच्यात सुधारणा घडू शकते, काय सांगते? डाऊन सिंड्रोम एक जेनेटिक डिसऑर्डर आहे ज्याच्यात मेंदूची वाढ तर होत नाही तर सोबत कधी कधी हृदयामध्ये प्रॉब्लेम असतो आणि हाडांमध्ये प्रॉब्लेम असतो. तर स्टेम सेल थेरपीच्या माध्यमाने आपण मेंदूची जी वाढ व्यवस्थित होत नाही आहे त्याला आपण जागरूक करू शकतो, त्याला स्टिम्युलेट करू शकतो. जेनेटिक असूनही पेशंटच्या शरीरातले आपण मूळ पेशी घेतो कारण आपल्याला मेंदूला एक चांगलं वातावरण द्यायचं आहे चांगलं काम करायसाठी. तर जेनेटिक डिसऑर्डर्समध्ये पण जिथे मेंदूची वाढ होत नाही आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये डेव्हलपमेंट होत नाही अशा मुलांमध्ये पण आपण स्टेम सेल थेरपीचा वापर खूप सुरक्षित रीतीने, सोप्या रीतीने करू शकतो. येस, आपण बघितली विविध प्रकारची उदाहरणं आहेत आपण जी आता बघितली ज्याच्यामध्ये मेंदूचे आजार आहेतच पण खास करून लहान मुलांमध्ये जे मेंदूचे आजार आढळतात आणि त्यांच्यामध्ये जेव्हा वाढ खुंटलेली आहे, मानसिक बौद्धिक वाढ आहे आणि ह्याच अनुषंगाने स्टेम सेल थेरपी या ठिकाणी एक आशेचा किरण ठरलेली आहे, एक वरदान ठरलेली आहे. आणि जरूर ह्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करा. आपल्या आजूबाजूला अशा पद्धतीचे रुग्ण असतील तर जरूर हा एक कार्यक्रम जनजागृतीपर आहे. आपण त्यांना थोडी जरी मदत करू शकलो तरी सुद्धा एक मोठं समाजकार्य घडेल आणि ह्या अनुषंगाने जरूर आपणही जनजागृतीपर ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी या सर्वच प्रेक्षकांना आमचं आव्हान आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पुढेचे संपर्कासाठी नंबर बघत आहात, न्यूरोजन संस्थेचे नंबर आहेत. केवळ स्टेम
सेल उपचार नव्हे तर या ठिकाणी न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजेच भौतिक उपचार सर्व प्रकारचे उपलब्ध आहेत, ज्याच्यात स्पीच थेरपी आहे, बिहेवियरल थेरपी आहे, ॲक्वॅटिक थेरपी आहे, सेन्सरी इंटिग्रेशन आहे, फिजिओथेरपी आहे. ह्या सर्व प्रकारचे जे भौतिक उपचार ह्या रुग्णांसाठी आवश्यक असतात हे एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत स्टेम सेल थेरपीच्या बरोबरीने. त्याप्रमाणे जरूर आपण पुढील नंबरवरती फोन करा 9920200400 आणि 41136565 ज्याच्या मागे STD कोड 022 आहे. या व्यतिरिक्त ईमेल आणि वेबसाईट आहे जी आपण जरूर नोंद करा. नंतर आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. डॉक्टर ऑनलाईन या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वप्रशांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आता हे स्टेम सेल उपचार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये, जी सीवूड स्टेशन समोर आहे नवी मुंबई या ठिकाणी. आपण त्यांचे हेल्पलाईन नंबर स्क्रीनवरती बघतात ते जरूर टिपून घ्या. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध आहेत. पण खास करून मेंदूचे आजार असणारे विविध प्रकारचे मेंदूचे आजार, ज्याच्यात पॅरालिसिस स्ट्रोक सारखा आजार आहे, स्पायनल कॉर्ड इंजुरी आहे, हेड इंजुरी आहे, मेंदूच्या दुखापती, मणक्यांच्या दुखापती मुळे येणारा लुळेपणा आहे, लहान मुलांचे मेंदूचे विकार आहेत, मतिमंदता आहे, मेंटल रिटार्डेशन आहे, मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखा आजार आहे, सेरेब्रल पाल्सी सारखा आजार आहे, ऑटिझम आहे, मंगोल चाइल्ड, डाऊन सिंड्रोम, विविध प्रकारच्या आजारांसाठी स्टेम सेल थेरपी आता आशेचा किरण ठरत आहे. त्यामुळे जरूर आपण पुढील नंबरवरती फोन करा. आणि पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळत असताना मॅडम काही आपण उदाहरणं बघूया. आतापर्यंत आपण विविध प्रकारचे जन्मजात असणाऱ्या आजारांविषयी किंवा लहान मुलांच्या मेंदूच्या आजारांविषयी बघितली होती विविध उदाहरणं. अपघाताचं प्रमाण खूप आहे भारतामध्ये खास करून आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा. एक्सप्रेसवे आणि विविध प्रकारच्या अपघातांचं प्रमाण आहे. स्पायनल कॉर्ड इंजुरीचं एक उदाहरण आपण बघूया की मणक्यानं दुखापत झाल्यामुळे जो लुळेपणा येतो त्याच्यावरती कशा रीतीने मात करता येईल, काय सांगता येईल आम्हाला? हो, अपघात म्हणजे आता भीतीदायक गोष्ट आहे आणि प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला उपाय बघायचा आहे. तर हा जो मुलगा आहे हा मर्चंट नेव्हीमध्ये होता. पाम बीच रोड जे खूप मोठं रोड आहे नवी मुंबई, तिथे त्याचा ॲक्सिडेंट झालेला आणि कमरेखाली कम्प्लिटली पॅरालाइज्ड होता. चांगल्याचे चांगले उपचार त्याचं झालेलं, पण तरीही तो काहीही करू शकत नव्हता. स्टेम सेल थेरपीनंतर त्यांनी बिलकुल बेचूक विदाऊट स्टॉपिंग कंटिन्युअस रिहॅबिलिटेशन किंवा फिजिओथेरपी वगैरे केली आणि त्याच्यानंतर आता हळूहळू तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये जे फरक जाणवता आहे. तो आधी बसूही शकत नव्हता, तो उभा राहतो, हळूहळू उभा राहून तो कॅलिपर लावून चालणं सुरू केलं आहे आणि आता तो विदाऊट कॅलिपर्स विदाऊट सपोर्ट तो उभा राहतो आणि चालायचा प्रयत्न करतो. तर हे जे प्रगती आहे हे 1 ते 1.5 वर्ष याला लागली, पण मेहनत करावी लागली आणि स्टेम सेलमुळे त्याला एक चांगलं सपोर्ट मिळालं आणि आता तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. येस, आपण बघितलं हे स्पायनल कॉर्ड इंजुरीचं उदाहरण होतं, पण खास करून जेव्हा मेंदूच्या दुखापती होतात म्हणजेच हेड इंजुरी होते तेव्हा रुग्णांमध्ये कशा रीतीने आपण परिवर्तन घडवू शकतो. हे रुग्ण कोमात असतात आणि नंतर विविध प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्सना सामोरं जावं लागतं, कारण मेंदूवरती जेव्हा आघात होतो तेव्हा विविध प्रकारच्या इंद्रियांवरती सुद्धा एक प्रकारे आघात होत असतो आणि ह्या रुग्णांमध्ये कशा रीतीने परिवर्तन घडू शकतो आपण बघूया आता एका उदाहरणाद्वारे. काय सांगता येईल मॅडम आम्हाला? हो, मेंदूला मार लागलं म्हणजे कधी कधी हे पेशंट छोटे मुलांसारखं होऊन जातात. हा जो व्यक्ती आहे तो कम्प्लिटली कोमामध्ये होता आणि कोमामधून बाहेर निघाल्यानंतर त्याची बुद्धिमत्ता कमी झाली होती आणि त्याची स्मरणशक्ती कमी झाली होती मेन, आणि त्याचे एका साईडचं हातपाय जे आहे ते लुळे पडले होते. तर स्टेम सेल थेरपीनंतर आता तो पूर्ण ऑलमोस्ट कम्प्लिटली इंडिपेंडेंट झालेला आहे. तो परत कंपनीमध्ये जाऊन स्टोअर मॅनेज करतोय. त्याची समजची आणि बोलण्याची क्षमता परत चांगली झालेली आहे आणि कॅल्क्युलेशन्स करू शकतो, तो इन्व्हेंटरी ठेवू शकतो. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. स्वतः एकटे तो घरी राहू शकतो आणि कामावर जाऊ शकतो. तर अल्टिमेटली स्टेम सेल थेरपीचं हे आपलं लक्ष असतं की पेशंटचं कंप्लीट पुनर्वसन व्हायला पाहिजे आणि तो परत कामावर जायला पाहिजे. तर स्टेम सेल थेरपी आणि रिहॅबिलिटेशन दोन्ही मिळून हे काम आता शक्य झालेलं आहे. येस, मला वाटतं हे आपण बघितलं कशा रीतीने एकंदरीतच हेड इंजुरीच्या रुग्णांमध्ये परिवर्तन घडू शकतं. पण ह्याच अनुषंगाने इतरही विविध मेंदूचे आजार आहेत. सेरेब्रल अटॅक्झिया सारखा आजार आहे मॅडम, त्याच्याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा की हा आजार काय आहे आणि उदाहरण बघूया आपण आणि कशा रीतीने ह्या रुग्णांमध्ये सुद्धा आपल्याला स्टेम सेल हेल्प करू शकतं, काय सांगता येईल?
सेरिबेलर अटॅक्सिया हा असा प्रॉब्लेम आहे जिथे छोटं मेंदू हळूहळू कंपत जातं आणि ते छोट्या मुलांमध्ये पण होऊ शकतो आणि वयस्करांमध्ये पण होऊ शकतो. हा जो उदाहरण आहे, एक छोटं मूल आहे ज्याचं आधीपासूनच म्हणजे लहानपणीपासून त्याचं छोटं मेंदू व्यवस्थित डेव्हलप झालं नव्हतं आणि त्याच्यामुळे त्याचं तोल व्यवस्थित नव्हतं, त्याला हाताने काम करता येत नव्हतं, त्याच्या बोलण्यामध्ये अडखळत बोलायचा आणि चालण्यामध्ये पण प्रॉब्लेम होतं. तर स्टेम सेल थेरपीनंतर या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला त्याचं तोल सावरलं, चालण्यामध्ये फरक तुम्हाला दिसतंय, तो न पकडता चालू शकतो, पुढे मागे चालू शकतो. त्याच्यामध्ये जे आधी एकदम इनकॉर्डिनेशन होतं, जसं दारुडा चालतो तसं चालायचं, तर स्थिरता आली आहे, त्याच्या बोलण्यामध्ये फरक जाणवला, उठण्या बसण्यामध्ये, हाताचा वापर करण्यामध्ये. तर हे छोटं मेंदूला आपण चालना देतोय आणि जे प्रॉब्लेम वाढत असतं त्याला आपण थांबवू शकतोय. आपल्याकडे वयस्कर पण पेशंट आहेत ज्यांचं हँडरायटिंग प्रॉब्लेम झाल्यामुळे बँकेमध्ये सही करता येत नव्हतं, तर ते पण आपण प्रॉब्लेम माघार घेऊ शकलोय किंवा रिव्हर्स करू शकलोय. येस, आपण हे बघितलं की कशा रीतीने ह्या विविध रुग्णांमध्ये आता स्टेम सेल थेरपीने परिवर्तन घडत आहे. आपणही जरूर पुढचे संपर्कासाठी नंबर टिपून घ्या, त्याच्यावरती फोन अवश्य करा. मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर आता मात करता येणं शक्य आहे. हेल्पलाईन नंबर आहेत नियोजन संस्थेचे, जे आपण स्क्रीनवर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. पुढे जाऊन आपण पॅरालायसिसवरती आणि त्याचप्रमाणे मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणजे स्नायू दुर्बलतेवरती कशी मात करता येईल हे जाणून घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, डॉक्टर ऑनलाईन या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी आणि सुप्रसिद्ध स्टेम सेल तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं कशा रीतीने विविध प्रकारचे मेंदूचे आजार आणि मतिमंदतेवरती आपल्याला आता स्टेम सेल उपचाराने मात करता येणं शक्य आहे. मेंदूच्या आजारांमध्ये खास करून लहान मुलांचे मेंदूचे आजार आपण बघितले सुरुवातीला, ज्याच्यामध्ये सेरेब्रल पाल्सीसारखा आजार आहे किंवा मतिमंदतेसारखा आजार आहे, मंगोल चाइल्ड किंवा डाऊन सिंड्रोम ज्याला म्हटलं जातं, ऑटिझम सारखा आजार आहे. या सर्व आजारांवरती मात करता येणं शक्य आहे. या व्यतिरिक्त मेंदूच्या दुखापती म्हणजे स्पायनल कॉर्ड इंजुरी आहे किंवा हेड इंजुरी आहे, मणक्यांच्या दुखापती आहेत, मेंदूच्या दुखापती आहेत, ह्याच्यावरती सुद्धा आता स्टेम सेल उपचारांनी मात करता येणं शक्य आहे. कार्यक्रमात पुढे आपण आता जाणून घेणार आहोत पॅरालिसिस म्हणजे स्ट्रोक आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी स्नायू दुर्बलतेविषयी. पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, आपण जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे न्यूरोजन संस्थेचे नंबर आहेत, हेल्पलाईन नंबर आहेत, ज्याच्यावरती आपण जरूर फोन करा. आपण या ठिकाणी अपॉइंटमेंट घेऊ शकता, अधिक माहिती घेऊ शकता. 9920200400 हा पहिला नंबर आहे. 41136565 हा लँडलाईन नंबर आहे, ज्याच्यामागे STD कोड 022 लावायचा आहे. आणि न्यूरोजन संस्था आता सीवूड स्टेशन समोर आहे, नवी मुंबई या ठिकाणी, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली स्टेम सेल थेरपीच्या बरोबरीने सर्व प्रकारचे भौतिक उपचार म्हणजेच न्यूरो रिहॅबिलिटेशन उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध आहेत. पण खास करून ह्या कार्यक्रमाद्वारे सर्वच प्रेक्षकांना आवाहन करायचे की ह्या सर्व जे आपण आजार हे बघत आहोत, हे असाध्य स्वरूपाचे आजार एकेकाळी समजले जायचे, पण आता स्टेम सेल थेरपीने एक आशेचा किरण निर्माण झालेल्या सर्व रुग्णांसाठी. त्यामुळे जरूर आपण ह्या एक समाजकार्यामध्ये सहभागी व्हा. हे एक जनजागृतीपर कार्यक्रम आहे आणि ह्या दृष्टीने मॅडम पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये आपण डिस्कशन करत असताना पॅरालायसिस सारखा जो आजार आहे, ज्याच्यावरती फक्त फिजिओथेरपी आत्तापर्यंत हा एकमेव उपचार होता आणि त्या व्यतिरिक्त काही ह्या रुग्णांना हेल्प करता येत नव्हती, तर पॅरालायसिसचा एक आपण रुग्ण बघूया आणि स्टेम सेल थेरपीने कशा रीतीने त्यांच्यात परिवर्तन घडू शकतं आपण बघूया. काय सांगता येईल आम्हाला? पॅरालिसिस आता वयस्करांनाच नाही तर छोटे वयांमध्ये पण होतो. 18, 20, 22 हा 25, 28 वर्षाचा मुलगा तुम्ही बघू शकता की त्याची एक साईड म्हणजे उजवी बाजू जे आहे ते व्यवस्थित काम करत नाही आहे. तर स्टेम सेल थेरपी आणि फिजिओथेरपी दोन्ही मिळून हळूहळू त्याच्यामध्ये जे काही वर्षांमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली नाही तर ते 3 ते 6 महिन्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसली. जे चालण्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट नॉर्मल दिसतोय, तो चालताना हातामध्ये पण त्याची ताकद वाढली आहे, हाताचं वापर करू शकतोय, तो पळू शकतोय. तर जे काही त्यांनी गमावलं होतं ते हळूहळू परत त्याला मिळत आहे. तर स्टेम सेल्स जे आहे मेंदूमध्ये जे डॅमेज आहे ते हळूहळू रक्तपुरवठा वाढवून तिथे डॅमेज रिपेअर करायला मदत करतं आणि बाहेरून जेव्हा आपण फिजिओथेरपी करतं तर स्टेम सेल्सला साथ मिळते आणि स्टेम सेल्स फिजिओथेरपीला साथ देतात. तर हे एकमेकांना सहकार्य करतात आणि म्हणून आपल्याला रिझल्ट जे आहे ते नॉर्मल रिहॅबिलिटेशनपेक्षा जास्त मिळतं. येस, आपण हे बघितलं पॅरालिसिस, स्ट्रोक किंवा अर्धांगवात म्हटलं जातं. ह्या रुग्णांनी निराश होण्याची गरज नाही आहे. आपल्याला एक स्टेम सेल थेरपीने एक आशेचा किरण निर्माण झालेला असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्याच अनुषंगाने मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा स्नायू दुर्बलता हा एक मोठा आजार आहे, एक वेगळा विषय आहे संपूर्ण मोठा स्नायू दुर्बलता हा. त्याच्याविषयी थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा. एक उदाहरण बघूया आपण स्नायू दुर्बलतेचं, कारण हे रुग्ण
असतात, त्यांचं वय जे आहे, वयोमर्यादा मी म्हणेन की 22-24च्या घरात हे रुग्ण दगावतात, तर ह्या रुग्णांना जर का काही मदत करता आली तर खरोखर एक मोठं काम ठरेल. काय सांगता येईल? मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा खूप मोठा चॅलेंज आहे. इथे स्नायू हळूहळू कमवत जातात आणि प्रॉब्लेम वाढत जातं. जे मुलं चालत असतात ते चालणं बंद करतात आणि मग वेगळ्या वेगळ्या वयात त्या दगावतात, कारण श्वासाचा प्रॉब्लेम सुरू होतो. तर स्टेम सेल थेरपीनी हा जो प्रॉब्लेम आहे स्नायू हळू कंपवणं ते आपण थांबवू शकतो आणि जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते त्याला आपण मागे पुढे ढकलू शकतो, जेणेकरून त्यांचं चालणं सुरू राहो आणि चालणं बंद नाही झालं तर त्यांच्या श्वासाची प्रक्रिया पण चांगली सुरू राहते. तर स्टेम सेल थेरपी ड्युचेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा बाकी प्रकारची मस्क्युलर डिस्ट्रॉफीमध्ये खूप चांगल्या रीतीने काम करतं आणि हे एक ठोस उपाय नाही तर एक मध्यंतरी उपाय म्हणून पुढे आलेला आहे अशा रोगासाठी जिथे काहीही उपाय आतापर्यंत नव्हतं. मला वाटतं ही एक फार महत्त्वाची गोष्ट मॅडम आत्ता सांगितलीत की एक हे जर का ह्या रुग्णांचं आयुर्मान जरी थोडं वाढू शकलं किंवा हा कुठेतरी आजार थांबवता आला आपल्याला, तरी सुद्धा एक फार मोठं काम ह्या आजारामध्ये झालंय असं म्हणायला हरकत नाही. ह्या अनुषंगाने विविध प्रकारचे रुग्ण आपण बघता. मॅडम, आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय जाता सल्ला द्यायला आवडेल? मेंदूच्या आजारांसोबत असं बघितलं गेलं आहे की पुष्कळदा सगळे हात टेकून घेतात, पालक पण आणि डॉक्टर पण स्टेम सेल थेरपीच्या माध्यमाने आपण बघितलं आहे की एक आपल्याला दार उघडता येतं आणि आपल्याला प्रकाश आत येताना दिसतो. हजारो पेशंट्स आपण ट्रीट केलेले आहेत, त्यापैकी सगळे नाही तरी 70 ते 80% पेशंट्समध्ये आपण इम्प्रूव्हमेंट बघतो आणि त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा बघतो. तर नक्कीच आशा सोडू नका. स्टेम सेल थेरपी खूप सोप्या रीतीने आणि खूप सुरक्षित रीतीने केली जाऊ शकते विदाउट एनी साईड इफेक्ट्स आणि नक्कीच छोटं बाळ असो किंवा वयस्कर असो त्यांच्या जीवनामध्ये आपण एक नवीन एक लक्ष्य, एक नवीन गोल, एक नवीन पर्पस आणू शकतो. मला वाटतं येस, जरूर एक आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे, क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणारे असे स्टेम सेल उपचार आहेत ज्याच्यामध्ये आयुष्यात परिवर्तन घडू शकतं, आयुष्य जगण्याचा आनंद पुन्हा ह्या सगळ्या रुग्णांना मिळू शकतो. आणि खास करून हे मुलांचे जे पालक आहेत त्यांच्यासाठी मला वाटतं सगळ्यात मोठं वरदान आहे. एक सामाजिक दृष्टिकोन असणारा असा उपक्रम आहे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे जरूर आपण सर्व प्रेक्षक याच्यामध्ये सहभागी व्हा. पुढे जे संपर्कासाठी नंबर आहेत ते निरोजन संस्थेचे नंबर आहेत, हेल्पलाईन नंबर ज्याच्यावरती आपण जरूर फोन करून माहिती घेऊ शकता अधिक, किंवा अपॉइंटमेंटही घेऊ शकता. 9920200400 आणि 41136565 ज्याच्यामागे एसटीडी कोड 022 लावायचा आहे. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. डॉक्टर नंदिनी, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. तसंच आमचा डॉक्टर ऑनलाईन कार्यक्रम बघत राहा दर रविवारी दुपारी 3:30 वाजता फक्त IBN लोकमतवरती.